मला भरपूर अशा कमेंट आल्यात की ताई तुम्ही तुमचं एवढं कमी वजन कसं काय केलं आणि अजूनही तुम्ही मेंटेन कशा ठेवत आहेत। तर मी खूप महिने झाले एक्सरसाइज करणं बंद केली। म्हणजे जेव्हा माझ्या मुलीचं स्कूल सुरू झालं होतं जुलैमध्ये तेव्हापासून मी बंद केली। कारण की सकाळी मुलांना उठणं आणि ती छोटी असल्यामुळे तिची अंघोळ वगैरे घालणं, तिला तयार करणं सर्वच करावं लागतं, त्यामुळे एक्सरसाइज मी बंदच केली। आता मी खूप दिवसानंतर एक्सरसाइज सुरू केली। तर मी एक्सरसाइज सुरू केली म्हटल्यावर मी एकदम खूप सारी एक्सरसाइज करत बसत नाही, अगदी 5 आणि 10 मिनिटं मी एक्सरसाइज करत। मी तरी मला कधी एक्सरसाइज सुरू करायची असेल तर मी पहिला हळूहळू सुरुवात करते, कधी 10 मिनिटं करते, दुसऱ्या दिवशी 15, असा मी माझा एक्सरसाइजचा टायमिंग वाढवत राहते। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या महिन्यापासून मी एक्सरसाइज बंद केली तरी माझं वजन वाढत कसं का नाही आहे आणि मी जशी आहे तशीच का आहे। त्याचं कारण असं आहे की मी एक्सरसाइज तर करणं बंद केलं होतं पण डाएट मात्र फॉलो करत होती। तर आता मी पण माझी नवीन सुरुवात केली आहे, आजपासून मी सुरुवात केली आहे एक्सरसाइजला। तर आज मी फक्त 10 मिनिटं एक्सरसाइज करणार। आणि हो, तुम्ही फक्त व्हिडिओ बघत आहात, लाईक केलेलं नाही तर आताच लाईक करून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घ्या। 5 मिनिटं एक्सरसाइज झाल्यानंतर मी लगेच हात करून टाकला माझा ब्रश। हॉलमध्ये येऊन बघितलं तर माझा शाखा लिहित होतं इथे भिंतीवरती ABCD, कारण इथे अभ्यासाची खूप आवड आहे। आर्यन आणि मानव हे दोघे आता सुटलेत म्हणून इथे सुस्त पडले। मम्मा कुठे जात आहेस? ओ बित्त, उठली का मम्मा? हे गेली आतमध्ये, तिच्याने उठली नाही तर आता मला घेऊन चालली। चल, अरे ये रे भूतीन तर उठ गई है। मग तुम्हाला घेऊन कशाला आली? तिला घाबरली का अशा अवस्थेत बघून? वाव, तुझी आहे ना? मम्मीला दे आता, तुझ्या टकल्या तर लागणार नाहीत ना? ते लावून दाखवते तुझ्या टकल्यावर लावते ना, दाखव ना, तुझ्या केसांना लावते ना, दाखव दे। हा, याला लावू का? लावते। लागत नाही रे टकलूला तुझ्या। अंघोळ करून आली, किचन मध्ये बघितलं जाऊबाई मळत होत्या पीठ, मग मी पण लगेच माझ्या भाजीची तयारी। आम्ही असंच ब्लॉगिंग करतो, तर काय करा, आमच्याकडे स्टँड नाही, आम्ही जसं ब्लॉगिंग होतं तसं करतो। नमस्कार मित्रांनो, सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? तर सर्व एकदम मस्त। मी बनवत आहे नाश्त्यासाठी बटाटे मी पराठे। मी मळत आहे तिकडे मान खाली करून पीठ। तिच्याकडे लक्ष देऊ नका, लक्ष द्या माझ्याकडे। तुम्ही इथे काही नोटीस केलंय का? मी तर थोडा वेळ नोटीस केलं नाही, नंतर माझ्या लक्षात आलं की इथे काहीतरी झालंय आणि मीनू माझ्याशी काही बोलत नाहीये। मी तिच्याशी बोलली, त्यानंतर तिचा रिप्लाय आला नाही। मी म्हटलं यहाँ तो कुछ गडबड है। जाऊबाई फुगल्या होत्या माझ्यावरती, आता त्याचं कारण काय होतं मला समजलं नाही। सर्वात आधी पराठे केले, मिस्टरांना, आर्यनला आणि मानवला दिले। त्यानंतर आता बिट्टूसाठी बनवला फिक्का पराठा आणि माझ्यासाठी। नाश्ता वगैरे केला, फेस वॉश केलं आणि मी आली माझी तयारीला। तयारी माझी झाली, आता माझे केस करायचे होते। तर तिकडे किचनमध्ये वातावरण जरासं थोडं तापलं होतं, पण त्या वातावरणाकडे मी थोडंसं दुर्लक्ष करून माझ्या नट्टापट्टाकडे जास्त लक्ष दिलं। म्हटलं रोजच कामं करत असते, आज थोडा नट्टापट्टाच करूया। मी माझा नट्टापट्टा करेपर्यंत तिकडे किचनमधलं वातावरण दुप्पटने तापलं होतं, कारण भाज्या वगैरे सर्व स्वयंपाक त्यांनीच केला होता। फक्त नाश्ता आणि चहा मी केला होता। शक्यतोवर तर त्या करत नाहीत भाज्या, पण आज त्यांना काही खायचं असेल त्यांच्या आवडीचं म्हणून त्यांनी बनवलं। नट्टापट्टा करून मी आली माझ्या रूमच्या बाहेर, बघितलं तर मॅडम होत्या किचनमध्येच। मी हळुवारपणे किचनमधून निघून आली हॉलमध्ये। किचनमध्ये आल्यानंतर समजलं की मॅडम बनवत आहे फोडी ताक आणि ताकातलं बेसन, ते त्यांना खूप आवडते आणि ते फोडी ताक आणि ताकातलं बेसन मला अजिबात जमत नाही। किचनमध्ये आल्यानंतर मी सुद्धा काही बोलली नाही, शांत होती। मी त्यांना दाखवत होते मी सुद्धा रागावलेली आहे। दोघी एकमेकींची बोलत नव्हतं, त्यामुळे किचनमध्ये मला अजिबात करमत नव्हतं, कारण मला गोष्टी गप्पा करायला खूप आवडतात, फक्त तिच्याशी, बाकी कोणाशी नाही। कारण लग्नानंतर माझी फक्त ती एकच मैत्रीण आहे। मॅडम पण खूप हुशार आहेत, स्वयंपाक तो पूर्ण केला पण वटा मात्र माझ्या भरोश्यावर ठेवून दिला। माझं काम पण एवढं डेंजर आहे, मी पण या गॅस वट्यावरच्या वट्याला घासून घासून त्याच्या पाठीवरचे साल काढले आणि राहिलं ते शिगडी, त्या शिगडीला पण अंघोळ घालून टाकली। मग ते शिगडीचे बटणं पण माझ्याकडे बघत होते, मग त्यांचाच काय विचारांचा दोष, त्यांना पण घेतलं, खसखस घासलं, अंघोळ घातली। शिगडीच्या 3 बटनांची अंघोळ घालत होती, पण एकाला काही अंघोळ करायची नव्हती, तो पडला। मी त्याला म्हटलं गप्प राहणे, अंघोळ करून घे। बिट्टू, नंतर गाडी चालव, लायसन नाही तुझ्याकडे, 18 वर्षाची नाहीयेस तू, ये लवकर, नाही तर मम्मी पकडून देईल तुला। तेवढं काम करून लागली होती मला भूक।
आता बिट्टू 4 वाजता झोपली आहे, 4 वाजता झोपली आहे आणि आता 5 वाजले. मुलं गेले तिकडे खेळायला. बाहेरचं वातावरण पूर्ण पाऊस झालं, पूर्ण काळं असलं वातावरण झालं. चला मी दाखवते. असं वाटतं बस आता पाऊसच पडणार आहे. बाहेर आभाळ जोरजोरात गरगरत होता आणि वारा सुट्टा खूप सुटला होता. बाहेर आली होती तर जे सुकलेले कपडे आहेत ते काढून घेतले आणि जे थोडेफार ओले होते ते तिथेच ठेवले. किराणा परवापासून आणला होता आणि लावायचा अजून बाकी आहे. तो बघत होता मला, मी बघत होती त्याला, मग मी बघत होती त्याला आणि मीनू सुद्धा बघत होती त्याला. शेवटी मुहूर्त काढावं लागलं मलाच. शिमला मिरची आणशील का गं? होय का मीनू? शिमला मिरची आणशील का? तोंड नाही का तुला बोलायला? ज्यावेळेस माझ्या सासूबाई घरी नसतात त्यावेळेस बिट्टू झोपली दुपारी त्यावेळेसच मी कामं करते, अन्यथा करत नाही. नाहीतर माझे बिट्टू एक काम करायचं तर 2 कामं माझ्यासाठी एक्स्ट्राचे वाढवून ठेवते. एकदम किचनमध्ये अंधार झाला. बाहेर येऊन बघितलं तर पूर्ण वातावरण ढगाळ झालेलं. बस आता पाऊसच पडणार. आज माझ्याकडे भरपूर वेळ होता म्हणून किराणा भरल्यानंतर थोडीशी किचनची साफसफाई सुद्धा करून घेतली आणि ज्या कामाच्या वस्तू नाही किचनमध्ये त्या काढून फेकून दिली. इथे मी थोडीशी घाबरत पण होती कारण घरी कोणीच नव्हतं. बिट्टू बिचारी झोपलेली होती आणि मी इथे किचनमध्ये काम करत होते. या पटकन. तशी तर मी कोणालाच घाबरत नाही, पण आभाळाचा एवढा जोरात कडकडाचा आवाज ऐकून मी घाबरली होती कारण की रूम मध्ये मी एकटीच होती ना. बाहेर पावसाचं वातावरण बघून मला झाली चहा प्यायची इच्छा. तर मी काम थोडं बाजूला केलं आणि ठेवला माझ्यासाठी चहा. पहिले पेट पूजा फिर काम दूजा. ढगांचा आवाज आणि विजेचा कडकडाट ऐकून बिट्टू सुद्धा उठली. ओ बापरे, कशी भारीच होते रे. आणि एवढा पाऊस सुरू आहे असं बघितला आवाज कसा आवाज करतोय मम्मी. जाऊ दे तेवढं आमचं पाणी तरी वाचलं. आमची गाडी की धुवून निघाली, आमची 4 व्हीलर बिचारी धुवून निघाली. चला या आतमध्ये ओले होऊ नका. पहिला पाऊस नाही आहे हा, पावसाळा अजून लागायचं आहे. मम्मा ये माझ्या मांडीवर. नको बसते तिथे. ठीक आहे बस. बापरे पाऊस बघ ना, असं वाटत पावसाळा सुरू आहे. काय ते पाऊस, काय ते डोंगर, काय रे मानो, काय तो पाऊस. मे महिन्यातच झाला सुरू, पण असं कसं उन्हाळ्यात भर पाऊस येतोय. एक दीड तास पाऊस सुरू होता. 1-1.5 तासानंतर पाऊस शांत बसला आणि आमचं बाहेरचं अंगण एवढं खराब झालं होतं असं वाटत होतं की हे 1 आठवडे झालं धुतलंच नाही. पावसामुळे वरचं जे माती वगैरे होती ती सर्व अंगणात येऊन पडली. मग मी घेतला त्याला खराटा मार. काय करत आहेस? उयम्मा असं म्हणतोय. मगापासून लाईट गेली अजून सुद्धा आली नाही. मगाशी तरी थोडाफार उजेड होता, आता तर पूर्ण अंधार झाला. मुलांना म्हटलं तुम्ही तिथे थांबा, मी आणते मेणबत्ती. मी वरच सफाई केली, मगाशी तर वरच ठेवून दिली होती. आता माचीच दिसत नव्हती, मग काय गॅस पेटवला आणि गॅसवरच मेणबत्ती पेटवली आणि मुलांकडे घेऊन गेली. बघता बघता झाली संध्याकाळ आणि मुलांना लागले होत्या भूका. तर आर्य आणि मानव म्हणाला की आम्हाला मखाने भाजून दे आणि बिट्टू म्हणाली माझ्यासाठी दूध आणि चॉकोज. आतमध्ये लाईट सुद्धा नव्हती आणि गरमी अलग से होत होती, पण मुलांना भूक लागली म्हटल्यावर त्यांना करून द्यावंच लागतं. हाय पण त्यांना. हाय फ्रेंड्स,
बोलून जातो ना. नाही तुला बोलते नाही. नू मम्मी नाही आहे घरी. नू मम्मी गेली तिकडे पार्लर मध्ये. काय सुरू आहे? चार्जिंगला बोलत आहे. हो झालं. चार्जिंग आली यार. लाईट जाऊन भरपूर वेळ झालाय. आतमध्ये होत होती भरपूर गरमी म्हणून मी येऊन बसली बाहेर येऊन बसली. बघितलं तर परत पाऊस सुरू झाला. भूक मारले मी. खरं सांग ना. ए आवाज रे आवाज. खरं सांग ना. नाही कधी मारली ना भूक. नाही जाऊबाई मगाशी गेल्या होत्या पार्लर मध्ये आणि तिकडनं ते जाणार होत्या त्यांच्या ड्युटीला SP ऑफिसला. त्यांची वाट बघत बसण्यात काही अर्थ नाही म्हटलं, कारण की बाई आधीच फुगलेल्या आहेत. मग त्यांचं पीठ सुद्धा मळून दिलं. म्हटलं जाऊ द्या, थोड्याशा खुश होत. सकाळी त्यांनी भाजी वगैरे केली होती म्हणून मी पण त्यांना मदत करून घेतली. त्यांच्या हिश्श्याचं काम अर्ध करून घेतलं. पीठ वगैरे भात वगैरे करून ठेवला. बघता बघता इथे माझा पूर्ण स्वयंपाक होत आला. फक्त राहिल्या होत्या चपात्या. आज भाजीमध्ये बनवलं मी फ्लावर आणि त्यामध्ये थोडेसे टाकले बटाटे, कारण मला बटाटे खूप आवडतात. ते पोह्यामध्ये असो किंवा फ्लावरमध्ये. आणि दुसरीकडे केली मुगाची डाळ. एवढं सर्व झाल्यानंतर मग आल्या जाऊबाई आणि मग लागल्या त्या चपातीला. गरम गरम चपाती घेतली आणि जेवून घेत. जेनी तुम किसके साइड में हो? किसके साइड में हो? मैं तुम्हारे साइड में हूँ. और तुम किसके साइड में हो? पापा के? नाही मम्मी के नाही, पशु पापा के. माझ्या पण नाही, पप्पाच्या पण नाही, बडे पप्पांच्या. परसू पप्पा म्हणजे माझे भाऊजी. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.